नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6वी याच्यामधील आपण अंकगणित संख्या व संख्या पद्धती याच्यातील स्वाध्याय 1.5 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे। पहिला प्रश्न बघूया आपण। 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी कोणते असेल। आता बघा, या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण आधी काय करायचं आहे तर बघा, हे एककाचं घर, हे दशकाचं घर, हे शतक, हजार, दशहजार आणि त्याच्यानंतर लक्ष। मग हे असंच लिहून घ्यायचं 2 लाख। मग बघा इथे 2 लाख 2,000 एवढंच विचार आणि बाकी ठिकाणी काहीच नाही, म्हणजे तिथे काय करायचे तर आपल्याला शून्य द्यायचे आहेत। मग बघा 2,02,000 ही रक्कम। मग बघा 20। मग बघा हा असा अंक आपल्याला कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतोय, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न बघूया। 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 3च्या स्थानिक किमतीतील फरक बघा, हा 3 आहे तो एककाच्या घरात आहे, म्हणजे याची किंमत आहे 3 स्थानिक किंमत, आणि हा आहे तो बघा एकक, दशक, शतक, हजाराच्या घरात आहे, म्हणजे या 3ची स्थानिक किंमत आहे 3,000। मग बघा आपण इथे 3,000 लिहून घेऊया आणि या 3ची स्थानिक किंमत आहे 3। आपल्याला फरक विचारलाय, फरक म्हणजेच काय? वजाबाकी। मग आपल्याला माहिती आहे शून्यातून 3 जात नाहीत, आपण शून्य करतो डोक्यावर घेतो। आता याच्या शेजारची मदत घ्यावी तर हा पण शून्य आहे तो खोडला वर घेतला, हा पण शून्य वर घेतला, या 3तला 1 इथे घेतला, इथे राहिले 2, या 10तला 1 इथे घेतला, इथे राहिले 9, या 10तला 1 इथे घेतला, इथे राहिले 9, या 10तून जर 3 गेले तर बाकी राहिली इथे 7, आणि हे 89 इथे 9, हे 89 इथे हे 9 आणि हे 202। मग आपलं उत्तर किती आलं आहे? 2,997। मग 2,997 कुठे आहे? पर्याय क्रमांक ए। पुढचा प्रश्न बघूया। 47,569 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजेच 10,000 स्थानचा अंक कोणता? बघा इथे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। मग दशहजार स्थानी 4 आहे, मग इथे कुठे 4 आहे? पर्याय क्रमांक सी। बघा इथे चौथा प्रश्न। 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्त्र म्हणजेच हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज ही आहे। इथे आपल्याला सांगितलंय दशक स्थानचा, मग हे एकक आणि हे दशक स्थानचा व सहस्त्र म्हणजे हजार स्थानचा। एकक, दशक, शतक आणि हजार, हे तर हजार, आणि ह्यांनी सांगितले स्थानिक किमतींची बेरीज ही आहे। स्थानिक किंमत धरायची, मग ह्याची स्थानिक किंमत इथं 4,000 आणि हे दशक स्थान 40, यांची बेरीज झाली। हा पर्याय कुठे आहे बघा, हा पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, ऑप्शन नंबर बी 4,040। हे बघा इथे आपण असं दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक या प्रकारे लिहायचं आहे। आता आपल्याला जी संख्या लिहिली आहे ती इथं लिहूयात। 56,84,321। आता इथे सांगितलंय 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक म्हणजे वजाबाकी। ही 8 आणि हा 3, 8 दशहजार म्हणजे 80,000 आणि स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजा 3, 3ची स्थानिक किंमत आहे 300। या प्रकारे इथे मी मांडून घेतलंय, तुम्ही पण मांडून घ्या। इथं 10तनं 3 गेले 7, 9तनं इथं काही खाली नाही आहे त्यामुळे 9 आणि इथे 7, 79,700 पर्याय क्रमांक बी।
18,759 या संख्येतील कोणत्या अंकांचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे? स्थानिक म्हणजे स्थानीय म्हणजे स्थानिक किंमत. उजवीकडून डावीकडे संख्यांच्या किमती वाढत जातात, त्यामुळे 9 ही सर्वात कमी किंमत आहे आणि आपल्याला सर्वात अधिक किंमत विचारली आहे, म्हणून इकडेच गेलं की ही 1ची किंमत आहे 10,000. त्यामुळे या अंकाची किंमत सर्वात जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए 1. 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून किती 3 अंकी संख्या बनवता येतील? मग आपण पहिल्यांदा हा त्रिकोण असा करून घेऊयात. इथे 9, इथे 8 आणि इथे 0. एकदा 9 धरायचा. 9, 8, 0 ही एक संख्या आणि 9, 0, 8 ह्या 9च्या संख्या झाल्या. 9 पुढे घेतल्यावर या संख्या झाल्या आणि 8, 0, 9 आणि 8, 9, 0 या संख्या 4 झाल्या. पण आपण जर 0ला पुढे घेतलं तर 2 अंकी संख्या तयार होतील, म्हणून आपल्याला फक्त या 4च संख्या सांगितलेत, म्हणजे तयार करता येणार आहेत. म्हणून 1, 2, 3, 4 पर्याय क्रमांक ए 4. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.